गप किती बसलास? बघतास ना घरात रक्ताची डाग पडलेली होत. आता तुम्ही तरी सांगा कोणाच्या रक्ताची डाग होत? परत असा काय होचा नाही ना? आता हे सगळं थांबवा हो. माझ्या छान काय होता नाही. त्या सुशल्या आणि त्याची आव शेवंता मिळान दोघी मायले की ह्या सगळ्या करतोत. आधी नेनेनका मारल्यानी, मग अजयक मारल्यानी, आता घरच्यांचाच कोणाचा तरी जीव घेतील. त्याच्या आधी या सगळ्यांका बाहेर काढा. सुशल्या घराच्या बाहेर गेला ना तरच तिची आव शेवंता घराच्या बाहेर जात. काय म्हणते मी? कळला ना तुमका? काय अहो बोला. अहो वहिनीनो, जरा वेळीत धार काढून घ्यावा. भाजी चिरूकच व्हायत नाही. त्या दिवशी मी म्हणालय गो की ह्यांका तालुक्यात पाठवून नवीन वेळी आणूक सांगते, पण काय लक्षातच राहत नाही. कसा राहणार? डोक्यात काय कमी ताप हा तुमच्या? खराच गो, खराच तुझा. बरं शाळेत त्यांका चाय नेऊन देतस काय? अहो ते खय काय खातत पितत? अजून असा किती दिवस राहणार आहोत? झाला तर झाला. खरा हा वहिनीनो तुमचा. अहो नशिबात जेवढा हा तेवढाच मिळतात. आता तुमचा बघा तुमका काय मिळता? खराच गो, आता लांबचा किती छायाताईंच्या लग्नाच्या वेळेत आईंनी दागिने काढले, एक तरी दागिनो दिल्याने काय? दागिने लपून करणार तरी काय? जाताना घेऊन जातील. कोण काय करणार? वहिनी, आईंसाठी चहा न्यायचं. ओतून घेतस काय गो? कामं किती पडली बघतस ना तू. अहो मला सांगा ना, मी करते मदत. नको, तू चाय नेऊन दे. ही सगळी सेवा दागिन्यांसाठी चालली बरं का गो यमुने? कळला तुका? खरा हा वहिनी तुमचा. कळला ना? भाजीची तुम्ही त्या सुशल्या घराच्या बाहेर काढतलास असं म्हणालास ना तुम्ही, पण तुम्ही ते का घरात आणून ठेवलंस? ता सुशल्या घराच्या बाहेर गेला तरच ह्या घराचा बरा होय, तरच शेवंता घराच्या बाहेर जाय. पण तुम्ही काहीतरी करा हो. आता घरात रक्ताचे डाग दिसतात. उद्या दोघी मिळान मुर्दे पाडतले. आई, चहा. आई, शेवंता आई मी इथे आहे इलस. तुका सांगितलेलं ना वाड्यात पाऊल ठेवायचा नाही म्हणा, तरी इलस. माझा हात. नाही सोडतले मी, असा नाही सोडतले. तुम्ही दोघी मिळान माझ्या घराचा वाटोळा करून बघतस काय? आई हात सोडा, खूप दुखतोय. काय होया तुका? काय होया? हा दागिने होय, घर होया. मी जीवात नसेपर्यंत तुका काय देऊचाही नाही. मी समजला तुका काय वाटला? तुका काय वाटला? अगं थांब, किती म्हणतास तू? हा थांब, सोडतले नाही तुका मी. थांब. देविका, काय ग? काय झालं देविका? काय झालं?
शांत हो आधी, शांत. रडू नकोस. मला सांग काय झालं. वहिनी मला खूप भीती वाटतेय हो. देविका, अगं देविका, हे कसं झालं. आई ती माझा हात घट्ट धरून ठेवला. मला शेवटचा समजून माझ्याशी बोलत होत्या त्या. मी त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला हो, पण त्यांनी काहीच ऐकून नाही घेतलं. हात तसाच घट्ट धरून ठेवला होता हो. मी कशी हात सोडून तिथून पळाले. आलं लक्षात. आईंचं परत सुरू झालेलं दिसतंय. आवाज ऐकताच काय तुम्ही. शेवंता शेवंता असा काहीतरी ऐकू येत आहात. तू कामा कर. देविका, अगं असं रडून काय होणार आहे का. तू लग्नाच्या आधी काय म्हणाली होतीस की तू कोणालाही घाबरत नाही आणि तुला या घरात सून म्हणून यायचंय, आणि मग आता तूच घाबरतेस. देविका, अगं असं रडून कसं चालेल. हे बघ, आई आजारी आहेत, त्यांना मानसिक त्रास होतोय. त्यामुळे मग समोर जी व्यक्ती येईल ना तिला त्या शेवंता समजतात आणि मग तिच्याशी बोलायला लागतात. ह्या आधी सुद्धा सरिताला त्यांनी शेवंता समजून घराबाहेर काढलं. म्हणजे त्यांनी मलाही घराबाहेर काढलं तर माझा जीव घेतला तर शेवंता समजून. अगं असं कसं होईल. आम्ही आहोत ना सगळे. हे बघ, आपल्याला सगळ्यांना मिळून आईना या आजारातून बाहेर काढायचंय. मग आपणच घाबरलो तर कसं चालेल. तू बाहेर थांब, मी बघून येते. नको वहिनी, तुम्ही नका जाऊ. तुम्हाला पण काही. मला काही होणार नाही, घाबरू नको. नका ना. देविका जा, मी आले. काय गो, जेवण झाला काय. झाला. आता एवढा सगळं आवरला ना की वाढूकच घेते. हा सांगते ना. सरिता, तो आवाज आईचो हा सुरू झाला परत. तुम्ही चाय घेवा. काय राहू दे, काय झालं तर बघू. काय शेवंता, शेवंता. आई, निलिमा, शेवंता हा होता या खोलीत इलेला. आई शेवंता नव्हती, ती देविका होती. नाही, शेवंताच होता ता. काय या घरात येऊ बघता हा. ते काय या घराची मालकी होईया ना म्हणान तिने लेखी खाई पाठवला. आता स्वतःच या घरात येऊ बघता हा. आई माझ्याकडे बघा. आई माझ्याकडे बघा. या खोलीत तुमच्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का. नाहीये. अगो नाही कसा, हयच होता ता. हेंका विचार, हेनी बघितला. आई तुम्हाला भास होत आहेत. तुम्ही बसा इथे. या या बसा. आई बसा, बसा. मी पाणी घेते, थांब. आई पाणी. आहे आहे आई, काय झालं. अरे शेवंता हईला होता. त्या या घराचा भलाऊक देवचा नाही. भिंतीवरचा रकात बघितलास ना, या सगळा तिनाच केला होता. आई तुम्ही जरा आराम करता का. थोडा आराम करा. जाऊबाई, बघताच ना ह्या काय झाला आता. अहो,
सगळा शेवंतानच केल्या नसतला. तुम्ही उगाच गणेशाक मारलास. सरिता, सरिता, आईंसमोर उगाच काहीतरी बोलू नको सगळं. पण मग काय करणार? बघितलास ना, त्यांचा बडबडणा परत सुरू झाला आता. काय गो, अंगावर घेताना आहे? वय, पण त्या बाबांच्या अंगारान काय गुण येत असं वाटत नाही हो माका. तो रोज घेतला पाहिजे ना. अहो बघितलास काय, माझा विश्वास नाही, माका नाही पटत म्हणणारी पण विश्वास ठेवूक लागली काय. कपराव आहे. भाऊजी, त्यांना नका डिस्टर्ब करू, आराम करू दे त्यांना. काय करायचं ते आपण बाहेर जाऊन ठरवूया. या. देविका, काय झालं? मला नाही राहायचं इथे. काय झालं? शांत हो, रडू नका, शांत हो. मला नीट सांग. मला नाही राहायचं. हे काय काय लागले? हा, थांब. दे इथे बस. तू ये, बस बस. मला नीट सांग काय झालं. मी आईच्या खोलीत चहा घेऊन गेले होते. हं. त्या एकट्याच बोलत बसल्या होत्या. त्या कोणाशी बोलत होत्या, काय बोलत होत्या, मला काहीच कळलं नाही. मी त्यांना चहा द्यायला गेले तर सतत माझा हात घट्ट धरला, ओरडायला लागल्या. हो, मग मला शेवटचा म्हणून हाका मारत होत्या. म्हणाल्या घराबाहेर निघ, जीव घेईन. सोडायलाच तयार नव्हत्या. मी कशी बशी निघाले होती तू. खूप भीती वाटतेय. नाही, मला नाहीच राहायचं इथे. आपलं घर आहे ना, आपण तिथे जाऊन राहू, इथे नाही राहायचं. शांत हो, शांत हो. मी आहे ना. आणि तुमच्या आईच्या वेडाचं काय? अशाने एक दिवस जीव घेतील त्या. मला भीती वाटते हो. नाही राहायचं इथे. प्लीज प्लीज काहीतरी करा प्लीज. शांत हो, शांत हो. मी बघतो काय करायचं. दादा, आई, मी आधीपासून सांगत होते, आईंना ट्रीटमेंटची गरज आहे, पण कोणी माझं ऐकलं नव्हतं. मी अजूनही सांगते, आईंना आपण हॉस्पिटलमध्ये. काय होणार? डॉक्टर आजार बरं करतील, पण मेरील माणसं आजूबाजूक दिसतात, त्याचं काय? आईंना भास होत आहे. झाला यांचा सुरू. आपला बोलणं त्यांना काय कळणार हा काय? काय काय झालं? कसला आरडाओरडा चाललाय? बरं झालं भाऊजी तुम्ही इला असता. आता तुम्हीच काय तर सांगा. अरे पण काय काय झालंय? काय आईंची तब्येत पुन्हा बिघडली. आई, काय झालं? काय देविकाशी शेवंता समजून बोलत होती. हे बघ, वेळीच काही केलं नाही ना तर. अभिराम भाऊजी, तुमच्या मित्राचा तो अंगारो कामा किलो नाही वाटता. पण आई तो अंगारा घेतायत का अजूनही? नाही म्हणजे वेळेवर घेतायत की नाही बघायला पाहिजे ना. नीलिमा, अरे मी आईंची काळजी वाटते म्हणूनच बोलले ना. म्हणजे आईंना त्या अंगाऱ्याने बरं वाटणार असेल तर निदान तो तरी वेळेवर घ्यायला हवा ना त्यांनी. कदाचित संपला असेल. आता विश्वासराव सुद्धा घरात नाहीये.
मग अभिरामा, तुझा मित्र आणतो, त्याला फोन करून सांग, तो ऐकत. हा हॅलो. हां विश्वास. हां अभिराम बोल. आज अचानक फोन कसा केलास? अरे आईची तब्येत पुन्हा बिघडली. का काय झालं? औषध घेतलं नाही का? संपलं असेल बहुतेक. संपलं असावं बहुतेक म्हणजे तुमचं लक्ष कुठे आहे? अभिराम, किमान तुझं तरी लक्ष असायला पाहिजे होतं. तुला माहिती आहे तो अंगारा नाहीये. अरे हो, तो अंगारा आणण्यासाठीच मी तुला फोन केला. तू घेऊन येशील का की मी येऊ? थांब, तू तिथेच थांब, मी येतो घेऊन. येतो तो अंगारा घेऊन. माधव, हा? आईंची काळजी वाटतेय ना? हो ग, कधी आई बरी असते, कधी अशी वागते. मला तर ना तिच्या बाबतीत काय करावं ना ते कळतच नाही. मी उपाय सांगितला होता, पण घरात तो कोणाला पटतच नाही. नीलिमा, तुला अंगाराचा उपाय पटतोय ना? नाही, तुला हे सगळं पटत नव्हतं आणि आता तूच. हो, मी म्हटलं ना तुला, आईंना बरं वाटावं म्हणूनच मी हे केलं. नाहीतरी तुम्हा सगळ्यांचा त्या अंगाऱ्यावर विश्वास आहेच. म्हटलं बघूया ना काय होतंय ते. तो विश्वासराव अंगारा घेऊन येतोय ना, ते फार बरं होते. तसा तो खूप चांगला आहे ग. हो खरंय, पण मला असं वाटतंय की विश्वास या घरातच असता तर हे काहीच झालं नसतं. हो म्हणजे आई वेळेवर अंगारा घेतायत का नाही त्याच्याकडे त्याचं बारीक लक्ष असायचं ना. पण तो इथून गेल्यापासून या सगळ्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. विश्वासराव नाही आले? नाही, आम्ही त्याचीच वाट बघतो. काका, काकी जेवण तयार झालं. अगं विश्वासराव आता येईलच, अंगारा घेऊन येऊ दे ना त्याला. आले विश्वासराव. ये विश्वासराव. चला, माझा काही उपयोग हो न हो, निदान या अंगाऱ्यासाठी तरी माझा उपयोग झालाच. अरे काय, सगळी डोंगरी बाबांची कृपा. माधव दादा, हा अंगार दे काका, मी देते. पूर्वा, हा अंगारा कोणाच्याही हातात पडून देऊ नकोस आणि आईशिवाय कोणीही घेऊ नका. का काही विशेष आहे का त्या अंगारात? विशेष असं काही नाही, पण आईंसाठी आणलाय ना तो, संपेल. खरंय खरंय, खूप गुणकारी आहे तो, सगळ्यांनाच उपयोगी ठरेल. मी सुद्धा एकदा ट्राय केला होता. हो, पण मग आता ट्राय करू नका. हा, आईंसाठी आणलाय तो, फक्त आईंसाठी.